एक बुलंद आवाज रत्नागिरीचे राजा सर. येस, स्वागतम सुस्वागतम. आणि आपल्यासोबत मंचावरती आपण स्टार कास्ट खेळाडू पाहतोय ऋषिकेश भोजने. आणि सातत्यपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना आपण त्याला पाहिलंय आणि विविध स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि त्याच मुळे नावारूपाला आलेला असं व्यक्तिमत्व आज आपण मंचावर आहे. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा अंतिम सामना. उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा श्री केदारनाथ क्रीडा मंडळ अंबरकुलच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि अंतिम सामन्याच्या दिशेने ते वळतोय. निधड्या छातीने आव्हान देणारा हा महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र, माझ्या शिवरायांचा अभिमान हा महाराष्ट्र, भगव्या ध्वजाची शान हा महाराष्ट्र. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये वसलेला माझा रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका. आणि या चिपळूण तालुक्यामध्ये वसलेला अंबरखोल हे माझं गाव, जिथे रंगला आहे कबड्डीचा डाव. छत्रपती शिवाजी महाराज की यस. या विकेट घेण्यासाठी इथे दाखल झालाय मिथिलेश गावडे. मिथिलेश गावडेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केले. अतिशय शानदार त्याची कामगिरी राहिली, शानदार कामगिरी राहिली. परंतु तुम्ही सेमीफायनल मध्ये काय केलं, तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये काय केलं, याला महत्व नसतं. महत्व असतं ते तुम्ही फायनल मध्ये काय करता. आणि या फायनल मध्ये तुम्हाला जोश आणि संपूर्ण होश इथे दाखवून खेळणं गरजेचं आहे. काय तुम्हाला संधी इथे मिळाली. समोरचा संघ किती ताकदवर पाहू नका, तर मला इथे माझ्या गावासाठी, माझ्या मंडळासाठी, माझ्यावरती दाखवल्या गेलेला विश्वास जो दर्शक इथे दाखवतोय, त्या विश्वासासाठी मला इथे लढायचं आहे. आणि तो प्रयत्न केदारनाथ अंबरखोल सगळं इथे करायचा आहे. यस, या मी आर्यन फुलटक इथे दाखल झालाय. स्टार खेळाडू आहे केदारनाथ अंबरखोल संघाचा हा टायगर आहे. आणि इथे मिडलच्या दिशेने परततोय जर्सी क्रमांक 12. सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न अयशस्वी, सक्सेसफुल रेड. या फुलटकच्या माध्यमातून केली गेलेली रेड. दुर्गामाता संघासाठी इथे समीरजी चोगले यांच्याकडून बक्षीस आहे. सुपर टॅकल करण्यासाठी 200 रुपये आणि सुपर रेड जो खेळाडू करेल त्यालाही 200 रुपये देऊन इथे गौरवलं जाईल. आणि याच दरम्यान संदेश घाणेकर पॉइंटचा बादशाह, पॉइंट मशीन दुर्गामाता संघाची. आणि पहिल्याच रेडमध्ये केलं गेलेलं आक्रमण, एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केलंय आणि पॉइंट टेबल ओपन केला गेलेला पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल 1 ऑल, एक गुण दोन्ही संघाच्या खात्यामध्ये असताना एका बाजूला संदेश खाणेकर पॉइंट मशीन, तर दुसऱ्या बाजूला केदारनाथ अंबरखोलचा टायगर आर्यन फुलटक इथे खेळताना दिसेल. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 7 देवेश भुवनने दाबा ठोकलाय. कोपरा रक्षक आहे आणि कोपरा रक्षकाच्या दिशेने ठोकला गेलेला दाबा पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. यस, कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जाईल. सिद्धांत गाणेकर सक्सेसफुल रेड. पॉइंट गोज टू केदारनाथ अंबरखोल. होम क्राऊड आहे, होम ग्राउंड आहे. आणि या होम ग्राउंड वरती द्वंद्व. ओ चाइना अटॅक, यस, शानदार चाइना अटॅक, अप्रतिम चाइना अटॅक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अप्रतिम टॅकल इथे पाहायला मिळतोय. महत्वाचा मोहरा, हुकमाचा एक पॉइंट मशीन. संदेश गायकर मैदानाच्या बाहेर गेलाय. इथे महत्वाची शिकार झाले. वाघाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. आणि ही कामगिरी केले कोणी, इथे केदारनाथ अंबरखोलच्या वाघाने केले. या जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडे 4चा डिफेन्स विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज. पॉइंट टेबल 1-3 इथे असताना दोन्ही कॉर्नरला चालतं बोलतं ठेवताना ते पाहायला मिळतोय, हलत्या ठेवताना ते पाहायला मिळतोय. मिडल लाईनवरती उभा राहिलाय, तुला काय इथे घेतोय. आणि पहिला टाइम ऑफ सध्या जर्सी क्रमांक 4 इथे दाखल होईल. वेदांत गाणेकर, वेदांत इथे दाखल होतोय. 2-1 2-2चं फील्ड आहे. आबा फुटक सोलो मध्ये पाहायला मिळेल. साईड किक लगावले. मिडल साइड मध्ये खेळणारा खेळाडू इथे लेसी पाहायला मिळाला. स्वतःचा बचाव करू शकला नाहीये. एक महत्वपूर्ण पॉइंट जर्सी क्रमांक 12 रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु अजूनही संदेश घाणेकर मैदानाच्या बाहेर आहे. जोपर्यंत संदेश मैदानाच्या बाहेर आहे तोपर्यंत ऍडव्हान्स राहील केदारनाथ अंबरखोल संघाला. तो ऍडव्हान्टेज इथे घेतला जाईल का ते पाहणं आवश्यक असताना ड्राईव्ह करतोय. कॉर्नरच्या दिशेने स्वतःला ड्राईव्ह केलं, बैठी घेतला, तो टच केलं, माघारी परतलाय. कॉर्नर टॅकल मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट गोज टू केदारनाथ अंबरखोल. 2-4 पॉइंट टेबल 2-4 इथे असताना एक ताकदवान खेळाडू अभिजित घाणेकर, जुना जाणता खेळाडू, तगडा अनुभव या खेळाडूकडे आहे. आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवलेत. आणि नुकतंच ऋषिकेश भोजनेही याचा उल्लेख केलाय की याच्या संगतीमध्येच याच्या सोबत आम्ही खेळलोय आणि लहानाचे मोठे झालोय. जो काही कबड्डीचा अनुभव आम्हाला मिळालाय त्यामध्ये याचाही सिंहाचा वाटा राहिलाय. असा अष्टपैलू खेळाडू अभिजित घाणेकर रेड बॅलेट करून माघारी परतलाय. पॉइंट टेबल 2-4 2 गुणांची बढ़त केदारनाथ अंबरखोल संघाकडे इथे असताना चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले तर मिथिलेश गावडे 4च्या डिफेन्स विरुद्ध ते खेळेल. 1-1-2 अशा पद्धतीने फील्ड जर्सी क्रमांक 12. हो, चवडा काढलाय. अप्रतिम टीम कामगिरी पाहायला मिळते, हँडवर्क पाहायला मिळते. ते वेदांत याचं
परफेक्ट अँगल लोड पेश केला गेलाय. एक पॉईंट इथे मिळतोय दुर्गामाता कोंडमाळा संघाला. पॉईंट टेबल 3-4 3-4. कोंडमाळा संघ 3 गुणांवरती, तांबतकोल संघ इथे आपण 4 गुणांवरती पाहतोय. जर्सी क्रमांक 7 चढाई करताना सिद्धांत गाडेकर इथे दाखल झालाय. सिद्धांतला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रसिद्ध व्हायचं आहे आणि त्यासाठी मात्र इथे बहादर खेळ करणं अपेक्षित असणार आहे. बेस्ट ऑफ 6 मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू मैदानाच्या बाहेर निखिलेश आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन फुटक जोपर्यंत केदारनाथ तांबतकोल संघाच्या क्रीडांगणामध्ये राहील तेवढा ऍडव्हान्टेज जरूर पाहायला मिळणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने संदेश घाणेकर अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. ही एक चांगली संधी इथे असणार आहे तांबतकोल संघाला. परंतु या संधीचा फायदा कसा घेतला जाईल हे पाहणे आवश्यक असेल. जशी आम्ही रॅपिडली वरतीच खेळतोय. डीपली जाण्याचा विशेष प्रयत्न इथे पाहायला मिळणार नाहीये कारण बोनस पॉईंट ऑफ आहे. त्यामुळे डिफेन्सिव्ह फुटवर्क इथे पाहायला मिळते. ते आर्यन फुटक यांचं कोणती अग्रेसिव्ह इथे दाखवताना पाहायला मिळत नाही. मिडलवरती येऊन उभा राहिलाय. मिडल लाईन क्रॉस करतोय आणि सुरक्षितपणे माघारी परतलाय. यावेळी टर्नेड आहे, डू ऑर डाय. पॉईंट लागला तर मैदानाच्या आत, अन्यथा मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की ज्या खेळाडूवरती येईल तो सिद्धांत घाणेकर. तिसरी चढाई घेऊन मैदानाच्या आतमध्ये 6चा डिफेन्स आहे. जे काही करायचंय ते रायडरला करायचं आहे. डिफेंडरला स्वतःचा बचाव करायचा आहे आणि इथे बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न नाकाम ठरतोय. कोशिश अप्रतिम परंतु याने असफल ठरलाय. सक्सेसफुल ठरतोय रायडर आणि मैदानाच्या आतमध्ये संदेश घाणेकर. पॉईंट टेबल 4 ऑल 4-4 गुण. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली परंतु त्यानंतर स्वतःवरचं नियंत्रण गमावलं गेलं. ऍडव्हान्स टॅकल बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न अनसक्सेस ठरला आणि सक्सेसफुल रायडर ठरल्यामुळे रिलाईव्ह झाले तो संदेश घाणेकर. 6चा डिफेन्स. हो इथे चौडा काढलाय, निसटतोय. खराब अशी कामगिरी म्हणावं लागेल कारण आर्यन फुटक सारख्या रायडरचा आपण चौडा काढत असताना जो लॉक अपेक्षित असतो तो इथे हँडलॉक पाहायला मिळाला नाही. परंतु संदेश आहे, संदेशने आपल्या संघाला संदेश दिलाय. वाघ जखमी झाला आणि जवताळून उठलाय, पेटून उठलाय. आपल्या संघासाठी शिकार करताना तो पाहायला मिळालाय आणि इथे मात्र एक महत्वपूर्ण पॉईंट त्याने प्राप्त केलाय. पॉईंट टेबल 5 ऑल 5 गुण या क्रीडांगणाच्या पॉईंट टेबल वरती पाहायला मिळत आहेत. हाय व्होल्टेज चाललेला ड्रामा आहे. शानदार खेळ करायचा इथे, स्वतःला सिद्ध करायचंय आणि पुन्हा एकदा आर्यन रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न इथे जरूर करताना दिसतोय. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, तकदीर भी रूठे पर हिम्मत न टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादा तुम्हाला मजबूत करावा लागेल कारण आपल्या गावाच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी आणि आपल्या गावच्या एकजुटीसाठी इथे मात्र खेळायचंय. आपल्या येणाऱ्या खेळाडूंना एक मार्गदर्शन देण्यासाठी आणि एक विजयी जल्लोष करण्यासाठी इथे आपल्याला खेळायचं आणि तो प्रयत्न तांबतकोल संघाला करावा लागेल. दुसऱ्या बाजूने दुर्गामाता कोंडमाळा ही संघ इथे त्याच ईर्षेने इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत संदेश घाणेकर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल त्याची दहाड आपल्याला जोपर्यंत पाहायला मिळेल सरस ठरणार आहे. पॉईंट टेबल 5 ऑल बरोबरीत चाललाय सामना. हाय व्होल्टेज आहे ड्रामा. महामुकाबला ठरणार आहे. सुपर संडेचा सुपर डुपर ब्लास्ट मुकाबला या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश मिडल लाईन क्रॉस करून सुरक्षितपणे माघारी. तरेडसाठी डू ओर डाय. पॉइंट शिवाय पर्याय नाही. रेड आहे डू ओर डाय. 1-1 2-2 अशा पद्धतीने फील्ड. संदेश घाणेकर कॉल. हो जम्प अँड कॅच आहे. अतिशय अप्रतिम हँडवर्क पाहायला मिळतंय. हाताचा जलवा दाखवतोय. काही लॉक केले चौड्याला. शानदार असा टॅकल. आर्यन फुटक यावी मैदानाच्या बाहेर गेलाय. यावी टर्नेड आहे. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकीचं बळ दाखवावं लागेल. अटॅक इथे करावं लागेल. जे काही करायचं ते रायडरला करायचं आहे. इथे पॉईंटसाठी प्रयत्न करायचा आहे आणि इथे शानदार टीमवर्क आहे. झडप घातली गेले. वाघाची शिकार पुन्हा एकदा केली जाते. अप्रतिम टीमवर्क इथे पाहायला मिळालं. तुम्ही किती बी लावा शक्ती, किती बी करा युक्त्या, किती बी करा हल्ला, मजबूत आहे आमचा अंबतखोलचा किल्ला. अतिशय अप्रतिम डिफेन्स पाहायला मिळालाय केदारनाथ अंबतखोल टीम कडून. हाय व्होल्टेज मुकाबला होणार नो डाऊट कारण पॉईंट टेबल 6 ऑल 6 पॉईंट टेबल. ड्रॅग केले. सक्सेसफुल फुटवर्क. अप्रतिम फुटवर्क आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि कबड्डीपटूचं फुटवर्क आणि विजयी होण्यासाठी टीम वर्क ह्या खूप महत्वाच्या गोष्टी असतात जे या मैदानाच्या आतमध्ये या रायडर कडून इथे आपण पाहिलंय. अप्रतिम फुटवर्क त्याने पेश केलंय आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेली रेड 1 पॉईंट देऊन जाते. पॉईंट टेबल 6-7 एका पॉईंटची बढ़त राहील केदारनाथ अंबतखोल संघाकडे. जर्सी क्रमांक 7 चढाई करताना इथे दिसतोय सिद्धांत घाणेकर. गेम चेंजर ठरलाय. हो यांनी दाबा ठोकलाय. लॉबी मध्ये एंटर झालेला पाहायला मिळतोय. कोपरा रक्षकाला केलं गेलं हँडटॅग. सक्सेसफुल रेड. पॉईंट गोष्ट दुर्गामाता कोंडमाळा. Once again point table equal 7 all 7 पॉइंट टेबल आहे. कोण कोणाचा करणार घात. पॉइंट टेबल 7.
याचवेळी मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. थोडा वेळ जरूर घेताना इथे आपल्याला पाहायला मिळतो मिथिलेश कावडे आणि मध्यंतर कडक दे धडक असा खेळ इथे करायचा आहे. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 9 संदेश घाणेकर पॉइंट मशीन मैदानाच्या आतमध्ये. सेकंड हाफ मध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयाचा जल्लोष करणार, कोणता संघ विजयी गुलाल उधळणार आणि कोणाच्या गळ्यामध्ये मात्र पराजयाचा हार पडणार ही इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड हाफ मोस्ट इम्पॉर्टंट, या स्पर्धेचा निकाल देणारा, रिझल्ट देणारा, भवितव्य ठरवणारा, चषकावरती नाव कोरणारा सत्र इथे सुरू झाले. जर्सी क्रमांक 1 सूरज खाणेकर 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड, 6चा डिफेन्स, एक मोहरा मैदानाच्या बाहेर टर्न करतोय. परफेक्ट यू टर्न घेताना ओ चौडा काढलाय. कोपरा रक्षक आहे जर्सी क्रमांक 7 सिद्धांत खाणेकरच्या माध्यमातून पकडला गेलेला अँकल होल्ड, लाजवाब अटॅक, सिंगल पॉइंट दुर्गामाता कोंडमाळा संघाला. पॉइंट टेबल 7-8, 4ची बचाव फळी अजूनही आर्यन फुटक मैदानाच्या बाहेर दिसतोय. या आधी याला अटॅक केला गेला होता परंतु यावेळी साइड किक लागवण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरला, राईट कॉर्नरला जर्सी क्रमांक 2 इथे पाहायला मिळतो आबा फुटक. आबाचा जन्म इथे पाहायला मिळेल का ते पाहणे इथे आवश्यक आहे. आणि या दरम्यान राईट कॉर्नरला चाललेला खेळ आहे. बिल्डलाईन क्रॉस करून सुरक्षितपणे माघारी परतला. एमटी रेड इथे पाहायला मिळाली. या विचार रेड देवेश भुवन डू और डाय साठी. जर्सी क्रमांक 6 फर्स्ट रेड घेऊन इथे दाखल होईल. रेग्युलर रेड साठी इथे आजमावला गेले तर देवेश भुवन याला. संजय घाणेकर सोलो मध्ये आहे. कव्हर फील्ड मध्ये अभिजित पाहायला मिळतोय. यस जन्म दाखवलाय, हाताचा केला वापर, हाताने केलाय वार, रिलाईव्ह झालाय तो आर्यन फुटक मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे संजय घाणेकर कसा लढतो, कसा भिडतो आणि तो किती काळ मैदानाच्या आतमध्ये राहतो हे खूप महत्वाचं. पॉइंट टेबल 8 ऑल, 8 गुण फलक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संजय घाणेकर यावी चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश आहे बेस्ट ऑफ 5 मैदानाच्या आतमध्ये. थोडासा जलवा आणि यावी चांगला बचाव. हो इथे गफलत झाले. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. पॉइंट टेबल 8-10, 2 गुणांची पडत दुर्गामाता कोंडमाळा संघाकडे. आर्यन फुटक चढाई खेळण्यासाठी अहमदकोल संघाचा टायगर यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला टॅकल केलं गेलंय त्यामुळे तो इथे जरूर प्रयत्न करताना पाहायला मिळेल. अडचणीमध्ये खेळायचं कसं हा तुम्हाला अनुभव शिकवत असतो आणि या खेळाडूकडे अनुभव आहे कारण ठाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपण या खेळाडूला पाहिलंय. त्यामुळे कसं कूल राहायचं आणि समोरच्याला कसं फुल बनवायचं हे त्याला भलेबती माहिती आहे. जर्सी क्रमांक 7 सिद्धांत घाणेकर काय परफेक्ट अँकल होल्ड करून एक अप्रतिम टॅकल त्याने पेश केलंय. तोच यावी सुपर टॅकल ऑन असताना चढाई खेळण्यासाठी त्याला इथे आजमावला जातोय. जर्सी क्रमांक 6 देवेश भुवन उजवा कोपरा सांभाळताना इथे दिसतोय परंतु यावेळी कोणताही धोका स्वीकारताना पाहायला मिळत नाहीये. तो सिद्धांत घाणेकर मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय. जरूर इथे वेळ घेतोय. टाइम काउंटर वरती आहे नजर आणि 28 सेकंद त्याने इथे आजमावले आणि त्यानंतर तो माघारी परतलाय. देवेश भुवन चढाई करण्यासाठी इथे सज्ज. कॉर्नर इंच्या दिशेने चाललेला खेळ. हो यावी मिडल लाईन जवळ झटापट आहे परंतु पोहोचू शकणार नाही. काय कम्प्लिटली दबोचलं गेलंय. सक्सेसफुल ठरला टॅकल. पॉइंट गोष्ट दुर्गामाता कोंडमाळा. एक सिंगल पॉइंट इथे बिल्डर आहे. सुपर टॅकल ऑन असताना एक सुपरमॅन दुर्गामाता कोंडमाळा संघाचा संदेश घाणेकर. दोन्ही बेस्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. उजव्या कोपऱ्यामध्ये चाललाय खेळ. उजव्या कोपऱ्याला आपण खेळाडू पाहतोय. चांगला बचाव करता तो दिसेल परंतु दुसऱ्या बाजूला आर्यन फुटक आहे. परंतु यावी शिकार कुणाची केली जाणार हे इथे खूप महत्वाचं ठरणार आहे. 3 गुणांची पडत आहे आणि या दरम्यान झालेला खेळ फ्रंट ब्लॉक करण्याचा अपुरा ठरणार प्रयत्न. आर्यन फुटक नाकाम ठरतोय. 1 पॉइंट इथे मिळतोय दुर्गामाता कोंडमाळा संघाला. जर्सी क्रमांक 5 सुमित पाल शेटकर शेवटचा मोहरा. संघासमोर खतरा उभा आहे आणि त्यासाठी इथे हो चौडा काढलाय. कॉर्नरिंगच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक आहे. सक्सेसफुल ठरेल टॅकल. ऑल क्लिअर, ऑल आउट. 1+2 दुर्गामाता संघाला मिळते 3 पॉइंट. एक मोठी झडप इथे पाहायला मिळेल. पॉइंट टेबल वरती 8-15, 7 गुणांची बढ़त दुर्गामाता कोंडमाळा संघाकडे. फुल हाऊस क्रीडांगण रिलाईव्ह झाले सर्व खेळाडू.
पुन्हा एकदा त्याला संधी मिळते आणि या दरम्यान हँड टच करण्याचा प्रयत्न प्लेस केला गेलाय, परंतु आपला फुटवर्क अप अँड डाऊन होणं खूप गरजेचं असतं. तिथे झालंय का पंचांच्या माध्यमातून येईल इशारा. शेवटची 5 मिनिटे बाकी, लास्ट 5 मिनिट्स. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला जल्लोष कोणता संघ करणार आणि हा चषक कोणत्या गावामध्ये जाणार, इथे राहणार की कोंडमाळा संघ गावामध्ये जाणार, हे मात्र येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 6 देवेश भुवड. न भूतो न भविष्यती असा खेळ त्याला इथे करायचा आहे. याने मात्र इथे गेम चेंजिंग महत्वपूर्ण रोल प्ले केला तर निश्चितच याचा जयकार होताना इथे दिसेल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉईंट घेणं आवश्यक असताना केले गेलेले एमटी रेड सुरक्षितपणे माघारी येण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने इथे दाखल होतोय संदेश खाणेकर. लाजवाब खेळाचं प्रदर्शन, वन मॅन शो वन मॅन आर्मी, सातत्यपूर्ण आपल्या गावासाठी कोंडमाळा गावासाठी बहादर खेळ. डबल बायडेड चैन अटॅक करण्याचा प्रयत्न फ्रंटला आला, परंतु इथे चैन अटॅक पाहायला मिळाला नाही. सक्सेसफुल ठरला तो रायडर. मैदानाच्या बाहेर मिथिलेश. एक महत्वपूर्ण पॉइंट दुर्गा माता कोंडमाळा संघाला, परंतु आर्यन फुटक यावी चढाई करत दिसतोय. रॅपिडली साइड किक लगावण्याचा प्रयत्न, लेग कॉर्नर मधून चढाईला सुरुवात करायची. साइड किक लगावून मिडल लाईन वरती येताना क्रॉस केले. सुपर डुपर हिट. 1 2 3 पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. महत्वपूर्ण रेड. हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. 3 पॉइंट. सुपर रेड. कमाल धमाल खेळाचं प्रदर्शन. सुपर से भी ऊपर. महत्वपूर्ण सुपर रेड. पॉइंट टेबल 11-16 11-16. आर्यनने गेम चेंजिंग असं रेड जरूर इथे पेश केले, परंतु इथे थांबून चालणार नाहीये. अजूनही आपला संघ 5 गुणांनी फिनिश वरती आहे, परंतु इथे संदेश खाणेकर जरूर टाइम घेताना पाहायला मिळेल. वॉकलाईन क्रॉस केला, मिडल लाईन वरती येतोय, टाइम काउंट वरती नजर ठेवतोय. सेफली खेळण्याचा प्रयत्न, नो रिस्क. इथे धोका स्वीकारायचा नाहीये आणि तोच प्रयत्न इथे करताना दिसतोय संदेश खाणेकर. अनुभवी खेळाडू आहे आणि अशा मुवमेंट मध्ये, अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये कसं खेळायचं हे भलेभाती जाणून खेळणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे सेफली खेळताना, डिफेन्सिव्ह खेळताना यावेळी संदेश खाणेकर सुरक्षितपणे माघारी परतल्या, परंतु आर्यन फुटक बॅक टू बॅक रेड करण्यासाठी इथे दाखल होतोय. 4ची फटाफटी असताना चाललेला खेळ. पॉइंट टेबल 11-16. हो चवडा काढलाय, निसटतोय, परंतु यावेळी सपोर्ट मिळालाय. कॉर्नर अटॅकर कमाल धमाल बेमिसाल. अंबदखोलच्या टायगरची केली ते शिकार. जर्सी क्रमांक 4 वेदांत गाणेकर. आणि आर्यन फुटकने केलेल्या सुपर डुपर हिट कामगिरीसाठी, सुपर रेडसाठी समीर चौगले साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. कमीत कमी मिनिटांमध्ये जास्तीत जास्त पॉइंट इथे मिळवायचे. सिंगल पॉइंट नाही तर मल्टी पॉइंटची इथे आवश्यकता असणार आहे. जर्सी क्रमांक 7 चढाई करता इथे दिसतोय सिद्धांत खाणेकर. शानदार खेळाचं प्रदर्शन दुर्गा माता कोंडमाळा संघाने केले. आर्यनच्या बहादर खेळासाठी गौराज गुजर यांच्याकडून ही 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. सुपर डुपर हिट ठरलाय, परंतु त्याही पेक्षा त्याला इथे सुपर डुपर हिट करण्यासाठी रिलॅक्स करून मैदानाच्या आतमध्ये आणणे खूप गरजेचे असणार आहे. मिडल चेनच्या दिशेने साइड किक लावण्याचा प्रयत्न आहे. यावेळी दुसऱ्या कॉर्नरच्या दिशेने खेळतोय. 5चा डिफेन्स आहे. हो यस, जिथे हात नाही तिथे लात वापरायची. लात वापरली, 1 पॉइंट मिळवला. आर्यन फुटक रिलॅक्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. पॉइंट टेबल 12-17 आहे. संदेश गाणेकर डोकेडोकी ठरलाय. याला इथे झेंडू बाम लावावा लागेल, याला टॅकल करावा लागेल आणि तरच कुठेतरी एक संधी इथे उपलब्ध होऊ शकते. परंतु त्यासाठी सर्वात महत्वाचा मोहरा, जीवाची बाजी इथे लगावली जाईल का, चेन अटॅक केला जाईल का. चवडा काढलाय. हो हो हो, एक महत्वपूर्ण टॅकल इथे पाहायला मिळतोय. कमीत कमी वेळेमध्ये पॉइंट घ्यायचे आहेत आणि यावेळी आर्यन फुटक 3चा डिफेन्स आणि आर्यन फुटक इथे दाखल झालाय. बेस्ट ऑफ 3. लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर. वेळ कमी आहे, कमीत कमी वेळेमध्ये आपल्या संघाला पॉइंट मिळवून द्यायचा आहे आणि इथे मिडल लाईन साठी चाललेली जगाबड मागे खेचलं गेलंय आणि इथे सुपर टॅकल. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. शानदार खेळाचं प्रदर्शन, सुपर टॅकल. दुर्गामाळा कोंडमाळा संघाने मात्र कमाल धमाल बेमिसाल खेळ केलाय. साहिल गाणेकरच्या अप्रतिम खेळासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज.
या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय सामना 6 गुणांची इथे जरूर बढत पाहायला मिळते दुर्गा माता कोंडमाळा संघाकडे. विजयाचा जल्लोष करताना इथे जरूर पाहायला मिळतो की काय कारण पुन्हा एकदा आर्यन फुटक मैदानाच्या बाहेर गेलाय. 13-19 पॉइंट टेबल आणि इथे अटॅक केला गेलाय. एक सिंगल पॉइंट इथे मिळणार आहे. पॉइंट टेबल 14-21. हो, एक पॉइंट इथे मिळेल आणि सामना इथे समाप्त. विजयी षटकावरती नाव करणारा दुर्गा